भाजपाकडेही अनेक गोष्टी आहेत। सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राला बदनाम करू नये, चंद्रशेखर बावनकुळेंनी सुप्रिया सुळेंना सुनावलंय। इतरांवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं, खासदार ज्योती वाघमारेंनी सुप्रिया सुळेंना हा टोला लगावलाय। 65 वर्ष काँग्रेस पार्टीने आणि सत्ताधीशांनी ज्या बदमाशा केल्या आहेत त्या बदमाशा नक्की आम्ही नाही केल्या आहेत। सुप्रियाताईंना विनंती आहे की असं बोलू नका। 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्हाला उघड कराव्या लागतील। मी 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। मी अनेक सरकार बघितले आहेत। त्यामुळं आज जोडून विनंती आहे की असं बोलू नका, महाराष्ट्राला बदनाम करू नका, महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती घालवू नका, असं करू नका अशी विनंती त्यांना आहे। या लोकांनी आपला पक्ष सांभाळता येत नाहीये, या लोकांना आपली माणसं सांभाळता येत नाहीये। आणि खरं तर मग बिलच जर मांडायचं असेल तर मग 1 एकर शेतीमधून 100 कोटी वांग्याचं उत्पन्न कसं निघतं याची सुद्धा चौकशी खरं तर लावली पाहिजे। मला वाटतं की सुप्रियाताईंनी उलट सगळ्या शेतकऱ्यांना प्रबोधन केलं पाहिजे की 100 कोटी वांग्याचं उत्पन्न कसं निघतं। शेतकरी आत्महत्या तरी थांबतील, परंतु स्वतः आतापर्यंत मग कुणी महाराष्ट्रामध्ये जास्त पक्ष फोडले, कसे कसे फोडले, कुणी कुठली घराणी फोडली याचीही जर चौकशी आणि आत्मपरीक्षण ताईंनी केलं तर मला वाटतं ते बरं होईल।